हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊन जो जगतिया, दीक्षा देऊन जो जगतिया, बद्धास हो धरी. बद्धास हो धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री भगवान वाच योगस्य लक्षणं वक्षे सबीजस्य नृपात्मजे मनो येनैव बधिना प्रसन्नं ज्ञाति सत्पथम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला, मैत्रेय विदुराला आणि भगवान कपिल महामुनी कपिलाचार्य, ज्यांना सांख्य तत्वज्ञानातले आचार्य म्हणतात, असे सांख्याचार्य भगवान आपल्या आईला देवहूतीला सांगतात. हे आई, पुरुष आणि प्रकृती यांच्यामध्ये समवाय संबंध आहे. समवाय संबंध याचा अर्थ असा की दोघं एकमेकाला सोडत नाही. जसा गुण आणि द्रव्य हे एकमेकापासून अलग विलग होऊ शकत नाही. वस्त्र आणि दोरा, आता दोरा बाजूला काढला तर वस्त्र नावाची गोष्टच तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे याला समवाय संबंध असं म्हणतात. साखर आणि तिची गोडी, गुळ आणि गुळाची गोडी, सूर्य आणि सूर्याचं किरण हे वेगळं कुठं असू शकतं. सूर्याचं किरण घरात आलं, कडवं सापडला, कबड सापडला की आपण म्हणतो सूर्य उगवला. कशावरून? सूर्याला पाहिलं का नाही, कबडशावरून सूर्याचा आपण अर्थ लावला. म्हणजे ते एकमेकापासून अलग नसतात. मग आई म्हणते की भगवान मला हे सांगा की मग जर मायेपासून ईश्वर किंवा माया आणि ईश्वर ही जोडी असेल, त्याचप्रमाणे प्रकृती म्हणजे जिला प्रधान असा शब्द वापरलाय, ही प्रधान आणि पुरुष यांची जर एकात्म जोडी असेल तर हा पुरुष तिच्यापासून मुक्त कसा होऊ शकतो हे मला सांग. आणि मग भगवंतांनी योगाचं वर्णन केलेलं आहे. आणि हे योगाचं वर्णन करताना वैराग्येन बलीयसा, वैराग्याच्या द्वारे हळूहळू, ज्याला आपण एका दृष्टीने डायल्यूट करणे असं म्हणतो, हळूहळू जसा बर्फाचा खडा टाकला म्हणजे हळूहळू तो पाण्यात विरघळतो, पाणीरूप होतो. बर्फ आणि पाणी एकरूपच आहे, वेगळं नाहीये. मग आपल्याला जर बर्फपणा त्याचा काढायचा झाला तर त्याला हळूहळू त्याच्यातील जे कठीणपणा आहे तो काढून द्रवरूपत्व त्याला आलं पाहिजे. त्याप्रमाणे हे योगाने शक्य होतं. योगेन तीव्रेण आत्मसमाधीना, तीव्र योगाने आत्मसमाधीनं हे शक्य होतं. आणि हळूहळू ही प्रकृती तिरोभूत होते. तिरोभूत होते म्हणजे हळूहळू ती शिल्लक राहत नाही, थोडी तरी शिल्लक राहते, पण तिच्यामध्ये बदल होतो, परिवर्तन होतं. त्यात तिरोभवती शनकैर रग्नेयोर रिबवारिणा, या ठिकाणी वारणी, ज्याप्रमाणे वारणी ही अरणी, आपण ज्याच्यामध्ये अग्नी लावतो त्याला अरणी म्हणतात. अरणीभ्याम, दोन अरणी एकमेकाला घासल्या म्हणजे त्यातून अग्नी प्रदीप्त होतो. यज्ञामध्ये जेव्हा अग्नी तयार करायचा असतो किंवा उत्पन्न करायचा असतो तेव्हा दोन अरणी एकमेकांना घासावं लागतं. हे लाकडाचे असतं. लाकूड लाकडाला घासलं म्हणजे त्यातून एक स्फुल्लिंग बाहेर पडतं, तो अग्नी बाहेर पडतो. अग्नी बाहेर पडला की तो लाकडालाही जाळतो आणि स्वतःही जळून जातो. त्याप्रमाणे कीर्तिमुखे केली या, त्याप्रमाणे हे आई तू असं पहा की याप्रमाणे ही प्रकृतीचं स्वरूप आपल्याला नष्ट करता येतं. भुक्तभोगा परित्यक्ता दृष्टदोषाच नित्यशः. आणखी एक मोठा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे, तो म्हणजे भुक्तभोगा परित्यक्ता. भुक्तभोगा परित्यक्ता म्हणजे काय? आता एकदा जीवाने किंवा पुरुषाने भोग भोगला, आपलं काय होतं
आपलं नेमकं इथं चुकतं. आपण भोग भोगतो आणि त्याच्यात तल्लीन होतो, त्याच्यात एकरूप होतो, त्याच्यातच लडबडतो. हे म्हणतात भुक्त भोगा परित्यक्ता. एकदा भोग भोगा, सोडून द्या. हा नवीन शर्ट आणला, नवीन कपडे आणले, नवीन साडी आणली, घाला ना, पण वर्षानुवर्ष पेटीत ठेवू नका. तिला चाई लागेपर्यंत घाला, मिरवा, सोडून द्या, कोणाला तरी दान करून टाका. का? भुक्त भोगा. भोगा या ठिकाणी संसाराला नकार दिलेला नाही. संसार करावा नेटका म्हटलंय. हा आपण भोग भोगलेच पाहिजेत. शेवटी संसार कशासाठी आहे, प्रपंच कशासाठी आहे? हा भोगण्यासाठीच आहे. हा जीवभोग्यम शब्द वापरलाय पंचदशिकारांनी. जीवभोग्यम, ईश कार्यम जीवभोग्यम. जीवासाठी भोगण्यासाठी हा संसार आहे, प्रकृती आहे. पण तुम्ही काय करता? भोगतच राहता, पण परित्यक्त करत नाही, सोडून देत नाही. आता या ठिकाणी पंचपक्वान्नाचं भोजन घ्या, जेवण करा, पण त्याच्यात लिप्त होऊ नका. रोज पंचपक्वान्नाचं जेवण मिळावं म्हणून जिभेला चटक लावू नका. थोडक्यात चटक हीच आम्हाला बंधनकारक आहे. बस एवढं भागवत आहे, एवढं कपिलाचार्यांचं मत आहे की आपण भोग भोगायला नकार दिलेला नाही. भोग भोगा, परंतु त्याच्यामध्ये आक्षिप्त होऊ नका, तल्लीन होऊ नका, एकरूप होऊ नका. भोग भोगून निघून जा, परित्यक्ता. भुंग्याने जर त्या कमळामध्ये गेला, स्वाद घेतला, निघून गेला, तर तो अडकणार नाही. पण तो स्वाद घेतो आणि तिथंच बसतो. संध्याकाळ होते, कमळ मिटून जातं, आणि कमळ मिटलं की तो भुंगाई मरून जातो. दुसऱ्या दिवशी हत्ती येतो आणि त्या कमळाला उचलतो. गजउज्जहार. हा हंत हंत नलिनी गजउज्जहार. अरे भुंग्या, तुझी वाईट परिस्थिती झाली का? तू या ठिकाणी कमळामध्ये तल्लीन झालास. कमळातला तू स्वाद घेतला, एवढं ठीक आहे, स्वाद घे, पण तल्लीन होऊ नको. का? तर एवढा मोठा दारुभेद निपुणोपि षडंघ्रीही, मोठमोठ्या लाकडं फोडणारा भुंगा परंतु कमळामध्ये अडकतो. सांगायचं तात्पर्य असं की भुक्त भोगा परित्यक्ता. हा फार मार्मिक शब्द या ठिकाणी कपिलाचार्यांनी वापरलाय. त्यावर चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, समर्थ रामदास स्वामींची जी कथा गोष्ट सांगितली जाते खीर खाण्याबद्दलची, ती सगळ्यांना माहिती आहे की एवढी खीर खाल्ली की शेवटी उलटली, आणि उलटल्यानंतर ती पुन्हा खायला सुरुवात केली. का? या जिभेला फार हौस आहे का? या जिभेला खीर खावीशी वाटते का? आता खा. आणि मग किळस निर्माण झाली. ते म्हणतात भुक्त भोगा परित्यक्ता. परित्यक्ता शब्दाने किळस आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, जुगुप्सा निर्माण झाली पाहिजे. विषय वाईट आहेत, विषयम विषवत्यजेत, विषय वाईट आहेत असं वाटलं पाहिजे. आणि विषय शब्दाचा अर्थ सांगत असताना विसरायला लावतात त्याला विषय म्हणतात. आत्मस्वरूपाला विसरायला लावणं हाच विषय शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. विषसंती. विषय म्हणजे काय? तर विषसंती इति विषया. आपल्या स्वतःला आत्मस्वरूपाला जे विसरायला लावतात त्याला विषय असं म्हणावं. त्यांनी या ठिकाणी विषय शब्दाच्या संदर्भात चिंतन केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की अशा पद्धतीने हे आई, तुला मी जर या ठिकाणी एक गोष्ट सांगितली की माणसाने, जीवाने भोग भोगावा, परंतु परित्यक्ता, त्याचा त्यागही करावा. भोग आणि त्याग हे दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. कामापुरता भोग घ्या याचा अर्थ असा आहे, कामापुरता व्यवहार करा, कामापुरते पैसे ठेवा, कामापुरता संसार करा, पण त्याच्यात आक्षिप्त होऊ नका. याप्रमाणे भुक्त भोगा परित्यक्ता दृष्टीदोषाच नित्यशः. दृष्टीदोष म्हणजे काय? त्यामधला दोष पहा, हा मुद्दा आहे. त्याच्यामधला दोष पहा. कशातला? विषयातले दोष पहा. एकदा दोष पाहिले की माणूस तिकडे जात नाही. का? आपण असं म्हणतो की आपले खूप घनिष्ठ एखाद्याशी संबंध असतात, खूप घनिष्ठ मित्र आहेत, खूप घनिष्ठता आहे असं म्हणतात.
असं एक उदाहरण दिलेलं आहे एकाने, की एका गृहस्थाला वाईट स्त्रीची सवय होती, वेश्या गमन तो करायचा. आई वडिलांनी खूप सांगितलं, पण तो त्यापासून परावृत्त झाला नाही. काय करावं. शेवटी त्याचा एक जवळचा मित्र आला आणि जवळच्या मित्राने सांगितलं, अरे हे तुझं योग्य नाही. तरी त्याने ऐकलं नाही. शेवटी मग त्यातला दोष सांगितला. तिला महारोग झालाय, आजच्या शब्दात तिला एड्स झालाय. एड्स झाला म्हणल्याबरोबर तो जे तिथून परावृत्त झाला पुन्हा गेला नाही. का हो म्हणले, दृष्टी दोषाचे नित्यशः. आपण दोष पाहिले पाहिजे. आपण ज्या गुणामध्ये तल्लीन होतो त्यातले दोष पहा. कमळामध्ये गुण आहे कोणता, सुगंधाचा, पण दोष आहे कोणता, तो मिट्ट कमळ आणि भुंगा त्याच्यात अडकतो, हा दोष आहे. म्हणून आपण कामापुरता उपभोग घ्या, उपभोग घेतल्यानंतर परित्याग करा, त्यातला दोष पहा. म्हणून दोष पाहणं आवश्यक आहे. दृष्ट दोषाचे नित्यशः. प्रत्येक ठिकाणचा दोष पाहायला पाहिजे, म्हणजे आपण त्याच्यात अडकत नाही. या दृष्टीने भुक्त भोगा परित्यक्ता दृष्टी दोषाचे नित्यशः नैश्वरस्य अशुभम दत्ते स्वे महिने सिद्धस्य. याप्रमाणे थोडक्यात यूज अँड थ्रो, आजच्या भाषेत सांगायचं तर यूज अँड थ्रो, बरोबर आहे. कामापुरतं वापरान टाकून द्या, पुन्हा त्याच्यात लक्ष देऊ नका. तेच ते मनामध्ये ठेवू नका, जपू नका, टाकून द्या. या ठिकाणी हा फार महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलाय. आणि आपल्याला जुगुप्सा निर्माण झाली पाहिजे असं ते म्हणतात. त्याप्रमाणे विषयापासून परावृत्ती झाली पाहिजे. आणि ही विषयापासून परावृत्ती कधी होईल, जेव्हा आपण त्याच्यातले दोष पाहू. यानंतर मग ते म्हणतात योगाचं लक्षण तुला सांगतो. मग ध्यान, धारणा, त्याप्रमाणे अनुष्ठान हे सगळं सांगितल्यानंतर आपण काल बघितलं की भगवंताचं ध्यान कसं करावं ते त्यांनी सांगितलंय. आणि त्यानंतर जीवनमुक्त स्थिती कशी आहे ती सांगितली आहे. दैवादुपेतमथ दैववशादपेतम. याप्रमाणे वासो आपल्या शरीराच्या संदर्भातलं काहीही, शरीरावरच्या कपड्याचं देखील ज्याला भान नसतं. वासो यथा परिकृतम मदिरामदांध. या ठिकाणी एका दारुड्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. दारुडा हा या ठिकाणी आदर्श नाहीये, परंतु तो जसा स्वतःच्या देहाबद्दल काहीही त्याला अभिमान नसतो, जाणीव नसते. आपण नग्न आहोत का, आपण कपडे घातलेले आहेत, आपण कुठं लोळतो याची जशी त्याला जाणीव नसते, तसा हा. भक्तियोगो बहुविधो. मग आईने भक्तियोगाचे प्रकार विचारले. हे कपिला, मला भक्तियोगाचे प्रकार सांग, मला अजूनही भक्तियोग ऐकायचा आहे. आणि मग या ठिकाणी 3 प्रकारचा, सात्विक, राजस आणि तामस, 3 प्रकारची भक्ती सांगितली. तामस भक्ती ही केवळ हत्या, कुठेतरी एखाद्या मर्याई, म्हसोबा किंवा येडोबा यांच्या समोर काहीतरी बली देणे, ही तामस भक्ती आहे. राजस भक्ती म्हणजे कशासाठी तरी, मला नोकरी मिळू दे, मी सत्यनारायण घालीन, हा काय झाला, हा राजस भक्त झाला. म्हणजे तुम्ही काय केला, व्यवहार केला. दुकानदाराशी जसा आपण व्यवहार करतो, 100 रुपये देतो आणि वस्तू घेतो, तसं देवाला कशाच्या तरी नादी लावलं आणि त्याच्याकडून काहीतरी काढून घेतलं, हा व्यवहार झाला, वणिक असं म्हटलंय. प्रल्हादानी त्याच्या भाषेमध्ये हिरण्यकशिपूला ज्ञान सांगताना म्हणा किंवा आपल्या मित्रांना ज्ञान सांगताना भगवान नृसिंहाच्या समोर चिंतन करताना म्हटलंय की आम्ही वणिक नाहीयेत, आम्ही व्यापारी नाहीयेत. व्यापारी भक्त हा रजोगुणाचा झाला. पण खरा भक्त कोणता आहे, अहेतुक्य प्रतिहता, जी अप्रतिहत भक्ती आहे, ज्याला काहीही नको आहे. आणि म्हणून विषया नभिसंधाय, विषयापासून या ठिकाणी काहीही तो विषयाच्या गोष्टी मागत नाही, त्याच्या मनामध्ये कोणताही इच्छा नसते कोणत्याही प्रकारची. या भक्ती पुरुषोत्तमे, तो म्हणतात सालोक्य नको. अहो सलोकता, समीपता, सायुज्यता, त्याचप्रमाणे समीपता जवळ भगवंताच्या, सलोकता भगवंताच्या लोकामध्ये जाणे, स्वरूपता भगवंताच्या सारखं होणे, आणि सायुज्यता एकरूप होणे. आणि 5वी भक्ती या ठिकाणी सांगितली आहे. आपण एरवी 4च भक्ती म्हणतो. सारष्टी म्हणजे भगवंतासारखं ऐश्वर्य प्राप्त होणे, त्याला सारष्टी म्हटले. या कपिलाने 5व्या भक्तीचं विवरण
पाचव्या मुक्तीचे विवरण केलेलं आहे. ही पाचवी मुक्ती म्हणजे सारष्टी. पण हा खरा भक्त ते काहीच मागत नाही. तो म्हणतो मला काही नको देवा. एवं योगरतम चेत. आणि तो कोणत्याही व्यक्तीच जीवाची निंदा करत नाही, कोणाचाही द्वेष करत नाही. आपण म्हणतो ना, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय. त्याप्रमाणे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, ही जी वृत्ती आहे ती खऱ्या अर्थाने श्रेष्ठ भक्ताची वृत्ती आहे. म्हणून पंडिता समदर्शिना, याप्रमाणे त्यांनी समदर्शित्वाचं विवरण केलेलं आहे. त्याप्रमाणे पुढे ते म्हणतात की आई तू या ठिकाणी संसार करू नये असं नाही, परंतु त्यामध्ये लिप्त होणं एवढं मात्र वाईट आहे. ज्याप्रमाणे अलिप्तपणाने एखादा हा फुलांचा व्यापारी असतो, फुलांचा व्यापारी, तो काय करतो, तो फुलं विकतो. आणि हा जो माळी आहे तो फुलं विकतो, पण फुलाचा सुगंध त्याला येत नाही का हो? आपण म्हटलंय ना, उदारार्थ विकित असे फुले जरी. मी माझ्या पोटासाठी फुलं विकतो, मग फुलं समोर ठेवले, सुगंध येणारच ना. कुणी म्हणाल का की तू हे फुलाचा वास घेतलाय? नाही. अहो सुगंध ते येणार, फुलाचा वास घेणं वेगळं. मग तो त्या फुलाचा वास घेतला तर देवाला चालत नाही, उष्टे झाले ते फुलं. पण तो म्हणतो नाही, मी फुलांचा वास कुठे घेतला, मला आपोआप आला. ते म्हणतात सुगंध ये भल त्या परी, ये सुगंध तरी भल त्या परी. सुगंध तर येतच राहतो, पण तो मुद्दाम घेत नाही. आणि अशी ज्याची वृत्ती असते, जो संसारामध्ये निर्लेप वृत्तीने राहतो, तो खऱ्या अर्थाने मुक्त आहे. आणि मग या ठिकाणी आपल्याला भगवंतानी जो संसारामध्ये इतका आक्षिप्त होतो, इतका तल्लीन होतो, इतका बुडून जातो संसारात, की एखाद्या जसा चिखलामध्ये बुडावा आणि सगळ्या अंगाला चिखल लागावा, त्याप्रमाणे. हे आई काय सांगू तुला, नरकस्योपी देहं वै पुमांस त्यक्तुं न मिच्छति. नरकामध्ये जरी एखादा प्राणी आला, नरकात जरी पडला, तरी तो म्हणतो नरकच चांगला आहे. त्याला असं नाही वाटत की आपण नरकातून बाहेर जावं. नरकस्थोपी देहं वै न पुमांस त्यक्तुं इच्छति. यामध्ये गटारामध्ये पडलेले प्राणी आहेत. गटारामध्ये लहान लहान काही किडे मुंग्या, त्याचप्रमाणे काही बारीक बारीक जीव गटारामध्ये असतात, किंवा डुक्कर गटारामध्ये लोळतं खेळतं, पण त्याला वाटत नाही की हा हे वाईट आहे. कशामुळे म्हणे, त्याला तेच चांगलं वाटतं. त्याच्याबद्दल एक उदाहरण दिलेलं आहे. एक गुरु महाराज होते, फार मोठे ज्ञानी होते. त्यांना असं कळालं की आपल्या मृत्यूनंतर, याच्यानंतर आपल्याला एका डुकराचा जन्म येणार आहे. आणि म्हणून त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलावलं. म्हणाले की मला पुढचा जन्म डुकराचा येणार आहे. तेव्हा कुठं येणार, काय येणार, कसं येणार, सगळं सांगितलं. आणि मला जन्माला आलं की तुम्ही दगड मारून मला ठार मारा, म्हणजे माझा जन्म संपून जाईल. हे शिष्य गुरुच्या मृत्यूनंतर वाट पाहत होते, कुठं डुकरीण विते. आणि डुकरीण विल्याबरोबर त्या गल्लीत एक त्यांनी सांगितलं, मी पांढऱ्या स्वच्छ रंगाचा असेल आणि माझे काळे कान असतील. पाहिलं डुक्कर कोणते, हे पिल्लू कोणतं, अरे हे पांढरं स्वच्छ डुक्कर, बारीक पिल्लू आहे, त्याचे काळे कान आहेत, हेच आपले गुरु महाराज आहेत. पाहिलं त्या डुकराच्या पिल्ल्याला, आणि सगळ्या शिष्यांनी हातामध्ये दगड घेऊन मारायला सुरुवात केली. तेव्हा त्याला वाचा फुटली. ते म्हणले, अरे मारू नका, मला इथेच चांगलं वाटतं. गटारामध्ये सुद्धा त्याला चांगलं वाटतं. ते म्हणतात, कपिल महामुनी म्हणतात, आई नरकस्थोपी देहं वै न पावम त्यक्तुं अर्हति. माणसाला तो देह सुद्धा सोडवत नाही. नारक्याम निवृत्तो सत्याम का देवमाया विमोहिता. देवमाया विमोहिता. देवाची मायाच अशी आहे की ती याला बद्ध करते. या प्रकृतीचे स्वरूपच असं आहे की ते देह स्त्री पुत्र मित्रानुचर हे पुरुषा तोषे हेतोर ममेत्थम. आणि त्यामध्ये ते तल्लीन होतात. आक्षिप्तात्मेंद्रिय स्त्रीणाम असतीनांच मार्याया. ते म्हणतात, आई माणसाचं चुकतं कुठं, तर तो देह स्त्री पुत्र मित्र याच्यामध्ये आक्षिप्त होतो. आक्षिप्त म्हणजे इतका बुडून जातो, इतका तल्लीन होतो, जशी शेंबडामध्ये माशी. त्याप्रमाणे ते म्हणतात, आक्षिप्तात्मेंद्रिय स्त्रीणा मसतीनांच मार्याया. आणि म्हणून
तो यामध्ये आक्षिप्त होतो. त्याची काय स्थिती होते ते सांगतात. आता या ठिकाणी माणसाची परिस्थिती काय होते, जीवाची अवस्था काय होते, याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि हे करताना ते म्हणतात, पुष्णात येशाम पोषेण, तो मोठा होतो, संसार करायला लागतो, त्याला बायको येते, मुलं होतात, बायकोसाठी मुलासाठी धडपड करतो, पैसा मिळविण्यासाठी पैसा 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 करतो, कुटुंब भरणा कल्पो. हे वर्णन कोणाचं आहे, जो केवळ कुटुंब भरण करतो, केवळ आपल्या संसारात दक्ष असतो, देवाकडे पाहत नाही, धर्माकडे पाहत नाही, कर्म नीट करत नाही, केवळ कुटुंबासाठी धडपड करणारा. इकडून पैसा मिळेल का, तिकडून पैसा मिळेल का, मग सुप्ता सुप्त मार्ग त्यासाठी अवलंबतो, कोणाचे उसने घेतो, कोणाचं कर्ज काढतो, कोणावर डाका टाकतो, कोणावर खोटं बोलतो, काही करतो, लपेटुपे करतो, पैसा मिळवतो आणि कुटुंबाचं भरण करतो, पैसा 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 करतो. नांद्रियंते यथा पूर्वम. आणि मग सगळा वेळ, सगळा काळ, पैसा, ते म्हणतात याप्रमाणे. आता एवं स्वभरणा कल्पम तत्कलत्रादयस्तथा. मग हळूहळू मोठा होतो, तरुण झाला, आता म्हातारपण आलं, कळत नाही त्याला आपलं म्हातारपण आलेलं. आणि आता अवस्था अशी येते की एका जागेवर बसून राहतो, पडून राहतो. आणि नाद्रियंते यथापूर्वम किनाशाही व गोचरम. मुलं मोठे होतात, बाळ मोठे होतात, बायको म्हातारी होते, हाही म्हातारा होतो. आणि कपिलाचार्य शब्द वापरतात, मी नाही शब्द वापरला, त्यांनी शब्द वापरलाय की नाशा इव गोचरम. एखादा जसा डंगरा बैल असतो, बैलाने खूप दिवस जन्मभर काम केलं, नंतर बैलाला काम होईना, तो म्हातारा झाला. तो म्हातारा बैल जसा एखाद्या ठिकाणी बसून राहतो आणि समोर टाकलेली वैरण तेवढी खातो, त्याप्रमाणे हा एका जागेवर बसून राहतो, जागेवरचं उठता येत नाही, बसता येत नाही, खोकलत राहतो. आणि त्याचा चेहरा, त्याचं रूप आधी मोठा नटत असतो, आपल्या रूपाकडे बघून, आरशात बघून कितीतरी वेळ आपल्या स्वतःचे भांग पाडत असतो, पावडर लावत असतो, वेगवेगळ्या ब्युटी पार्लरमध्ये जात असतो. पण आता ते म्हणतात प्रेतासारखा चेहरा दिसायला लागतो. त्याचा रूप कसं दिसतं ते म्हणतात, काय सांगायचं या रूपाचं वर्णन. त्याचं रूप जर पाहिलं तर एखाद्या, त्याचे डोळे कसे, त्याचं रूप कसं आहे, आधी मात्र आरशाकडे पाहत असतो, तकमक मुख पाहसी पुन्हा पुन्हा दर्पणात, असं एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि ध्यानायोग्य जे मन ते घालिसी तेल मीठ सरपणात. याप्रमाणे ध्यानायोग्य असलेलं मन केवळ तेल मीठ सरपणामध्ये तो घालतो. पण आता मात्र त्याच्या वृत्तीचं, त्याच्या देहाचं स्वरूप त्यांनी सांगितलंय. या वृद्धाचं वर्णन ज्ञानेश्वरांनी फार सुंदर केलेलं आहे. ते म्हणतात, म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी, ते पहा होईल काचरी वाळली जैसी. वाळलेली काचरी असावी तसं शरीर झालं. आणि फुलांची या भोगा लागी प्रेम टांगा, ते करे याचा गुडघा तसे होईल. जो चेहरा आतापर्यंत चांगल्या चांगल्या स्नो पावडरनी त्यांनी नेपाळला होता, तो चेहरा ते म्हणतात करे याचा गुडघा. करे याचा म्हणजे उंटाचा, उंटाचा गुडघा जसा असावा तसा त्याचा चेहरा होतो म्हणे. पद्मदळेसी इसाळे भांडितात जे डोळे, जे डोळे आतापर्यंत कमलासारखे होते, ते डोळे ते होती पडवळे पिकली जैसी. ते डोळे पडवळासारखे व्हायला लागतात, पडवळ जसं पिकलेलं पडवळ. जैसे बाभुळीचे खाडे गरबडून जाती सरळ, तैसे पिचडी तोंड सरकटी जलले. रांधवणी चुली पुढे परे उन्मादती खात वडे, तैसेची या नाकाडे बिडबिडती. नाकातून बिडबिडती शब्द वापरलाय माऊलींनी. नाकातून सारख्या धारा चालूच असतात. रांधवणी चुली पुढे, ज्याप्रमाणे एखादी स्त्री चुली पुढं स्वयंपाक करायला लागली म्हणजे तिच्या डोळ्यात, नाकात धूर जातो आणि पाणी सुरू होतं, त्याप्रमाणे याच्या नाकातून पाणी यायला लागतं. तयाची पाहे या तोंडा येईल जळवंटाचा, जळबटाचा लोंढा आषाढाची निजळे जैसी, झिरपुती शैलाचा मोळे. वाचेशी अपवाडू कानी अनघडू, पिंड गर्वा माकडू होईल हा, देखो थुंकील जगू. शेवटी ते म्हणतात डोळे, कान
अत्यंत वाईट होऊन जातात, त्याची स्थिती मोठी वाईट होते. देखोनी थुंकील जगू, लोक जवळ यायला नको म्हणतात, नको नको नको, वास यायला म्हणे. आता आंघोळ नाही किती दिवसाची, काही नाही, बोलायला नको वाटायला. आणि जवळ जाऊन बोलावं लागतं, ऐकू येत नाही ना, जवळ जाऊन बोलावं लागतं, घाण वास यायला लागतो, लोक थुंकायला लागतात, जवळ येत नाहीत. म्हणे आता काही नाही, हा मरतोच आहे लवकर, हा काय मरायला चाललाय, मरायलाच टेकलाय. आणि मेल्यानंतर मात्र सगळे लोक गोळा होतात, अशी स्थिती याची होते. हे आई तुला काय सांगू, जरयो पातवय रूप्यो मरणाभिमुखे गृहे. आता मरल की काय अशी अवस्था होते. आणि मग मरताना काय स्थिती होते, कपिलाचार्य म्हणतात मरताना काय होतं, अहो याचे सगळे रोग एकत्र येतात, त्याचे वात पित्त कफ हा सगळा दाटतो, सगळ्या अंगामध्ये पित्त अंगामधून निर्माण होते. वास श्वास कृतायास कंठम कंठे गुरगुरा येते, कफ समृद्ध नाडिका, सगळ्या नाड्या कफाने, कफ म्हणजे असा घट्टपणा, सगळ्या नाड्या घट्ट होतात कफामुळं. मग सगळ्या नाड्या घट्ट झाल्या की त्याला श्वास घ्यायला त्रास होतो, श्वास घ्यायला त्रास झाला की कंठामध्ये घरघर घरघर आवाज येतो, आणि एक क्षण असा येतो की त्याचं प्राणोत्क्रमण होतं. शयान परिशोषित, झोपल्या झोपल्यास तिथं तो त्या ठिकाणी पडतो. या वेळेला सगळे लोक म्हणतात, अरे 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 गेला 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 गेला, आत्ता बोलत होता, आत्ता पाहत होता, अरे डोळे झाकले, डोळ्यातून प्राण जातो. वाच्य मानोपिन ब्रूते काल पाशपछंगतः. आणि त्या क्षणी मोठाले 2 यमदूत त्या ठिकाणी येतात. यमदूत पाहिल्याबरोबर तो थरथर कापतो, घाबरतो. काळे कभिन्न हे यमदूत, आणि त्याला बांधतात, त्याच्या मुसक्या बांधतात. प्राप्तो भीमो रसभेक्षे क्षणौ सदृष्ट्वा त्रस्त हृदया. बाकीच्यांना काही दिसत नाही, बाकीच्यांना यमदूत दिसतात का, नाही दिसत, यालाच तेवढे दिसतात. आणि तो म्हणतो, घाबरतो, तेवढ्यात त्याला त्याच ठिकाणी विष्ठा होते, मूत्र तिथं विसर्जन करतो, का, भीतीने. आणि त्याचा जो आत्मा आहे, जीव आहे, किंवा हा जो त्याचा लिंगदेह आहे, ही घेतात, त्याला बांधतात आणि ताबडतोब घेऊन जातात, उचलून नेतात. इकडं हात त्या ठिकाणी निश्चेष्ट होऊन पडतो. नियतो दीर्घमध्वानम. आता या ठिकाणी इथपर्यंत ठीक आहे. आता पुढचं आपल्याला माहित नाही, माहित असेल तरी आपल्याला आठवत नाही, पण कपिलाचार्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी म्हटलंय की ते जे यमदूत आहेत, 2 जण काळे कभिन्न, मोठे निर्दयपणाने त्याला उचलतात, त्याला बांधतात, आणि पाशैर बध्वा गले बलात, त्याच्या गळ्याला पाश बांधतात, आणि फरफर फरफर फर ओढत, चाल, येत कसा नाहीस, म्हणून त्याला घेऊन जातात. जाताना त्याला घाम येतो, तो थरथर कापतो, तापलेल्या वाळूमधून त्याला घेऊन जातात. आर्त स्वराने रडतो, नको 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 म्हणतो, मला नेऊ नका. तो म्हणतो, चला, छुट परी तो ओरतो. त्याला तहान लागते, त्याला भूक लागते. अहो मला भूक लागली. चाल, भूक कशाची, तहान कशाची. संतप्य मान पतितप्त वालुके. तापलेल्या वाळूवरून त्याला घेऊन जातात. कृष्णेन पृष्ठे, नाही आला लवकर तर त्याच्या पाठीवर मार देतात. चल ताडी ताहा, त्याला मारतात आणि त्याला घेऊन जातात. प्रत्येक वेळेला तो मूर्छित पडतो, पुन्हा उठतो, पुन्हा जातो, आणि करता करता योजना नाम सहस्राणी. ते म्हणतात, हा यमदूत त्याला यमनगरीमध्ये केवळ 1.5 तासामध्ये येऊन जातात. 96 मिनिटामध्ये 4 ते 6 घटिका सांगितलाय. किती आहेत तर ते म्हणतात 99,000 योजन. एवढं लांब पृथ्वीपासून यमपुरी आहे. आता आपल्याला माहित नाही, यांच्यावर विश्वास ठेवणं भाग आहे. 99,000 योजन इतकी दूर यमपुरी आहे. 99,000 योजन म्हणजे किती, 1 योजन म्हणजे 8 मैल. तेव्हा 7,92,000 मैल हे फक्त 2.5 ते 2.25 तासामध्ये घेऊन जातात. काय वेग असेल पहा. तेव्हा त्रिभिर मुहूर्तेर बाभ्याम बा नितः प्राप्नोती यातना. हा, आणि त्या ठिकाणी त्याला प्रचंड त्रास होतो. मग यमाच्या दरबारामध्ये तर काय, त्याला जेवढे जेवढे त्यांनी पापकर्म केले तेवढ्याची त्याला शिक्षा त्या ठिकाणी मिळायला लागते. त्याला वेगवेगळ्या नरकामध्ये टाकतात. आणि हा सगळा मग सूचीमुख वगैरे नरकाचं वर्णन पंचमस्कंधात केलेलं आहे. एवम कुटुंब विभ्राण, जो केवळ आपल्या कुटुंबामध्ये तल्लीन आहे, आई त्याची अवस्था अशी होते. आणि हे सांगितल्यानंतर ते म्हणतात पुढे काय झालं. मग हा जीव
त्या ठिकाणी यातना भोगतो. भोगल्यानंतर पुन्हा आता याचा जन्म का, आता याला पुन्हा याच्या पुण्य आणि पापाची शिक्षा द्यायची, मग याला जन्म दिला पाहिजे. याप्रमाणे याचा पुनर्जन्म सांगितलेला आहे. आता हा जो पुनर्जन्म आहे तो कशा पद्धतीने ते सांगतात की याला कर्मणा दैवनेत्रेण, त्याच्या कर्माने त्याचा जन्म कशाने प्राप्त होतो? कर्मानेच प्राप्त होतो. त्याच्या कर्माने त्याला जंतू देहोपपत्तये, त्या जंतूला त्या जंतूच्या देहाची उपपत्ती म्हणजे निर्मिती होते. कर्मणा दैवनेत्रेण जंतुर्देहोपपत्तये, जंतुर्देहोपपत्तये, त्याच्या पुनर्जन्म होतो. आता हा पुनर्जन्म झाला तो कसा होतो? स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसो लेतकणाश्रया. या वेळेला पुरुष हा जे अन्न खातो, जे धान्य खातो, त्या धान्यामधून म्हणजे आधी पावसाचं पाणी, आकाशामधून पावसाच्या पाण्याच्या थेंबात तो जीव येतो. पावसाच्या थेंबातून तो धान्यात जातो. ते धान्य तो पुरुष खातो. त्या पुरुषामधून त्या शरीरात जातो. त्या शरीरातून त्याच्या वीर्य रूपाने त्याच्या कणामध्ये जातो आणि जेव्हा त्याचा स्त्रीशी संयोग होतो तेव्हा तो स्त्रीच्या उदरामध्ये जातो. याप्रमाणे स्त्रीच्या उदरात गेला कलम त्वेकरात्रेण, त्याची या ठिकाणी स्थिती सांगितली आहे. पहिल्यांदा तो कसा होतो वैज्ञानिक दृष्टीने याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आधी तो कलर असतो म्हणजे केवळ स्त्री आणि पुरुष यांचा संयोग झाल्यावर रज आणि वीर्य यांच्या केवळ एक मिश्रण त्यामध्ये निर्माण होतं. 5 रात्री म्हणजे 5 दिवसांनी त्याला बुडबुड्याचं स्वरूप प्राप्त होतं. त्याच्यानंतर पुढे 10 दिवसानंतर तो बोरा एवढा होतो. त्यानंतर पुढे त्याला मांसपेशी किंवा जर अंडज असेल म्हणजे पक्षी वगैरे असतील तर त्याला अंड तयार होतं आणि इकडे पेशी तयार होतात. त्याप्रमाणे पुढे एक महिन्यानी त्याला डोकं येतं, 2 महिन्याने हातपाय येतात. हे त्यावेळेला केलेलं वर्णन आहे. स्त्रीच्या पोटात काय होतं कोणत्या वेळेला हे आज आपल्याला सोनोग्राफीने कळतं, पण त्यावेळेला कोणत्याही प्रकारच्या सोनोग्राफीची सोय नसताना ज्या दिव्य दृष्टीने या महात्म्याने हे वर्णन केलंय त्याला आपल्याला खोटं म्हणता येत नाही. कारण आजही आम्हाला याचा प्रत्यय येतो. हे जे लिहिलंय हे खरंय हे आज कळतं. आज स्त्रीरोग तज्ञ सांगतात बरोबर आहे हे सगळं लिहिलेलं. ते कसं पाहायला असेल पहा त्यांनी. त्याप्रमाणे 2 महिन्यात हातपाय येतात, अंगाचे विभाग होतात. 3 महिन्यानंतर नख, अस्थि, चर्म आणि 4थ्या महिन्यामध्ये याला लिंग येतं. आजही आपण 4थ्या महिन्यात लिंग येतं म्हणून सांगतो. म्हणून आपण 4थ्या महिन्यामध्ये लोक वाईट पद्धतीने आमचा स्त्री गर्भ आहे का पुरुष गर्भ आहे हे पाहतात. तेव्हा त्याप्रमाणे 5व्या महिन्यामध्ये त्याला भूक आणि तहान लागायला लागते. 7व्या महिन्यामध्ये तो उजव्या बाजूला फिरायला लागतो. त्याने म्हटलंय 7व्या महिन्यामध्ये तो कुक्षौ भ्राम्यती दक्षिणे, तो दक्षिण भागात म्हणजे उजवीकडं तो वळतो आणि मग स्त्रीला कळतं ते हा उजवीकडं वळला. याप्रमाणे त्याचे धातू पुष्ट व्हायला लागतात. आता हा गर्भवास काही फार चांगला आहे का हो? ते म्हणतात नाही हो. हा ज्याचं वर्णन कपिलाचार्यांनी केलेलं आहे आणि हे आपल्याला अनेक मोठ्या संतांनी सुद्धा याचंच स्पष्टीकरण आपल्याला केलेलं दिसतं. संत दासोपंतांनी ही गर्भोत्पत्ती सांगताना त्यांनी सांगितलंय त्यांच्या गीता नावाच्या 15व्या अध्यायामध्ये पूर्व कर्मानुसार पावसामधून तो धान्यातून रेतातून स्त्री बीजात संयोग होते, वाढ होते. तो कसा वाढतो? किम तरुवराचे आगरी ते आतूनी बाहेरी येणे प्रकारे वाढी धरी झाड होय, असं उदाहरण संत दासोपंतांनी दिलेले. त्याचप्रमाणे कामवेग, वायुवेग गर्भाशयामध्ये येतात. वायूचं आच्छादन त्या ठिकाणी होतं, तिथं घुसळण होते, बुडबुडा तयार होतो. पंचमहाभूत तिथे येतात, त्याचे अंडाकार आकृती तयार होते. वायूमुळं तो वर्तुळाकार होतो. त्याला जो आकार प्राप्त होतो तो वायूमुळं. 25 दिवसांनी त्याला घनत्व येतं. गर्भपाताचा धोका सुद्धा संत दासोपंतांनी सांगितलाय. तो जै होये अपुरा ते गळे गर्भू. तो जर अपुरा झाला तर गर्भ गळतो. 3 बोटांची मूठ धरावी एवढा तो होतो. 3ऱ्यात अवयव, 4थ्यात बोट, हृदय, नाभी, 5व्यात पाठ, नख, रोम, 6व्यामध्ये डोळे, कान, 7व्यामध्ये प्राणामध्ये चलनवलन येतं. 8व्या महिन्यामध्ये त्याला मागच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात.
मागचा जन्म आठवतो, मागचे हजारो जन्म त्याला आठवतात म्हणे या वेळेला. आणि त्या स्त्रीच्या आईच्या उदरामध्ये बारीक बारीक ज्या जंतू असतात ते त्याला चावायला लागतात, बारीक बारीक जंतू चावायला लागतात. आणि आतमध्ये उष्णता आहे, आईच्या पोटामध्ये उल्ब, वरती आवरण असतं, त्याप्रमाणे गर्भाशयाचं जे आवरण असतं त्या आवरणामुळे त्याला त्रास होतो, त्याला थंडी, त्याचप्रमाणे उकाडा, लहान बारीक बारीक हे किडे त्याला चावायला लागतात. आई जे खाते, म्हणून आपण म्हणतो गर्भिणीने काय खावं, गरोदर स्त्रीने काय खावं, काय प्यावं. खूप तिखट खाल्लं तर त्याला त्रास होतो, खूप आंबट खाल्लं तर त्रास होतो, तेलकट खाल्लं तर त्रास होतो, कटू तीक्ष्ण उष्ण लवण रुक्षांबल विरुळवणे, कोरडंच खाल्लं, ठेचाच खाल्ला, त्याला त्रास होतो ना. त्याप्रमाणे त्या बाळाला प्रत्येक तुझ्या आईच्या खाण्याचा त्रास होतो. आणि मग अकल्प स्वांग चेष्टायम शकुंत इव पिंजरे, काय शब्द वापरलाय, शकुंत इव पिंजरे. ज्याप्रमाणे एखाद्या पक्षाला किंवा पोपटाला आपण पिंजऱ्यात ठेवावं तसा तो या पिंजऱ्यात राहिलेला असतो, त्याला बाहेर पडता येत नाही, जाता येत नाही. त्याची पाठ आणि मान धनुष्याकार वक्र झालेली असते. पहा ना, धनुष्यासारखाच आकार, तो एका ठिकाणी डोकं असतं, पाय एकीकडे असतात, ते तोंडापर्यंत ते गेलेले असतात, नाळ असते, पाठ मान ही धनुष्याकार अशा पद्धतीची. आणि नंतर हजारो मागचे जन्म त्याला आठवतात. तत्र लब्ध स्मृती देवा. आता पहा देवाची करणी काय, या वेळेला त्याला मागचे हजारो जन्म आठवतात. तो म्हणतो अरे अरे अरे, मी आतापर्यंत नीट चांगलं कर्म केलं नाही. त्या ठिकाणी विष्ठा आहे, मूत्र आहे, याचा त्याला त्रास होतो, उदरातल्या कृमीचा त्रास होतो. आणि ते म्हणतात विष्ठा भूरिव सोदर हा. आणि नंतर मग हा जीव देवाची प्रार्थना करायला लागतो 8व्या महिन्यानंतर. देवा, आता मात्र मी तुला आठवेल रे, आता मी तुला विसरणार नाही, मला लवकरात लवकर यातून बाहेर काढ. बिन मूत्र कूपपतितो वृषतप्त देहा. या सगळ्या विष्ठेमध्ये, मूत्रामध्ये रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळोन झाला गाळ, समर्थ रामदास स्वामींनी म्हटले. त्याप्रमाणे या घाणीमध्ये तो राहतो, 9 मास तिथं राहतो, इच्छा भीतो. आणि आई, हे देवा, मला लवकरात लवकर बाहेर काढ, मी तुला विसरणार नाही, तुझी प्रार्थना करील. म्हणून तो या ठिकाणी भगवंताची प्रार्थना करत राहतो. आणि 8वा मासी जाण गर्भाते होय पूर्व ज्ञान, नाना जन्मी आचरण जे जे केले. दासोपंतांनी म्हटले 8वा मासी जाण गर्भाते होय पूर्ण ज्ञान, नाना जन्मी आचरण जे जे केले. आणि मग देव म्हणतो ठीक आहे, आता हा गर्भवास इतका वाईट असल्यामुळं या गर्भवासातून बाहेर पडायचे. शुकाचार्यांना याची भीती होती की मी गर्भातून बाहेर पडलो की मला संसार लागेल, म्हणून 16 वर्ष ते आईच्या उदरात होते म्हणे, त्यांना मायेत गुंतायचं नव्हतं. त्याचप्रमाणे वामदेवासारखे जन्माला आले की ते मुक्त झालेले आहेत. आणि इकडे कहोळ यांचे कहोळ पुत्र अष्टावक्र जो होता तो कहोळाचा पुत्र. एकदा कहोळाने काहीतरी वेद म्हणायला सुरुवात केली, तेव्हा अष्टावक्र गर्भातूनच म्हणला तुमचं चुकलं, असा उच्चार नाही याचा. असं म्हणल्यावर ते म्हणले अरे तू अजून जन्माला आला नाहीस तर मला शिकवतो, तर तू 8 ठिकाणी वाकडा होशील. हा अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडा झाला. ते अष्टावक्र जे आहे ते फार प्रसिद्ध आहे. अर्थात असा हा कहोळाचा पुत्र अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडा झाला. आणि अशा पद्धतीने स्त्रीच्या पोटामध्ये असलेला हा गर्भ शेवटी देवाला त्याची दया येते. देव म्हणतात, वायूला सांगतात वायू जा त्याला बाहेर काढा. वायू आपल्या ताकदीनं त्याला वरून खाली रेटतो. आणि आता 9 मास परिपूर्ण झाल्याबरोबर हिला कळा सुरू होतात. कळा कुठून आल्या? ह्या कळा वायूच्याच असतात. वायू त्या ठिकाणी तिथे प्रेरणा देतो आणि तिला कळा सुरू होतात. याप्रमाणे त्यामधून रो यती गते ज्ञाने, आणि त्यातून तो बाहेर पडतो ज्या क्षणी त्याचा जन्म होतो. दासोपंतांनी म्हटलंय पडताची धरणीवरी बाह्य वायो लागे शरीरी, तेने पूर्वस्मरणावधारी मोहन पडे. ज्या क्षणी त्याचा जन्म होतो त्या क्षणी त्याला सगळे जन्म पुन्हा विसरतो. विसराळू, त्याला काही आठवत नाही. आणि आठवत नसल्यामुळं तो रडतो म्हणे. भागवतकार म्हणतात त्याला आतापर्यंत आठवण होती मागच्या जन्मांची, जन्माला आला की त्याची आठवण जाते.
स्मृती जाते. स्मृती गेली की तो रडायला लागतो आणि लोक म्हणतात वा 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 जन्म झाला जन्म बरं झालं बाळ रडलं. अरे बरं झालं कशाचं? बाळ रडलं त्याला आठवण मागच्या जन्माची विसरला म्हणून रडायलंय. आणि तुम्हाला वाटायला बरं झालं चांगलं झालं रडला. नाही रडला तर लोक रडतात. म्हणून त्याला रडवावं लागतं. रुदंतम विगत ज्ञानम. भागवतकार म्हणतात तो का रडतो तर विगत ज्ञानम, त्याचं ज्ञान गेल्यामुळे तो रडतो आई. आणि मग यावेळेला त्याला डास चावतात, त्याला मशक चावतात, त्याला ढेकणं चावतात, त्याला त्रास होतो आणि त्यातून मग हळूहळू हळू त्याच नरकामध्ये विष्ठेमध्ये पडतो, मूत्रात पडतो. करता 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 आई तो मोठा होतो आणि पुन्हा अशा पद्धतीने संसारात अडकतो. तो पुन्हा एकदा संसारग्रस्त होतो. कारण सगळंच विसरलेला असतो. स्त्रीचा नादी लागतो. नरकाची राजवट. स्त्री म्हणजे मुक्तीचे वज्र कपाट कामिनी. स्त्री म्हणजे मुक्तीचं वज्र कपाट आहे. स्त्री म्हणजे मत्त द्रव्याचा रावोगा. इतर द्रव्य सेविलिया माजविती, स्त्री दर्शन मात्रेच माजवी, असं आपल्याला महानुभाव पंथामध्ये पाहायला मिळतं. याप्रमाणे आई अशा पद्धतीने हा स्त्रीचा नादी लागतो, कुटुंब भरणाच्या नादी लागतो. म्हणून संगन्न कुर्या छोटेषु योषित क्रीडा मृगेषुच. योषित क्रीडा मृगेषुच. योषित म्हणजे स्त्रिया. स्त्री त्याला आपल्या हातामधलं बाहुलं करते आणि त्याला खेळवते. याप्रमाणे ब्रह्मा प्रजापती हे सुद्धा आपल्या कन्येच्या मागे लागले. तर बाकीच्यांची काय कथा? आचार्यांनी म्हटलंय का शूर कोणाला म्हणावं तर आचार्यांनी शब्द वापरलाय कांता कटाक्ष बाणयोर न विद्धा सहा शूरा. त्याला शूर म्हणायचं जो कांता कटाक्ष बाणयोर न विद्धा. जो कांता कटाक्ष बाणाने विद्ध होत नाही तो खरा शूर. याप्रमाणे हे आई तो स्त्रीचा नादी लागतो आणि तल्लीन होतो. याप्रमाणे योपयती शनेर मार्या. आणि म्हणून त्याला हा जन्म प्राप्त होतो. म्हणून माणसाने विषयापासून अलिप्त राहावं. विषय शब्दाचाच अर्थ भामतिकाराने सांगितलाय. विसिन्वन्ति स्वेन रूपेण. विसिन्वन्ति स्वेन रूपेण निरूपणीयम कुर्वन्ति इति. आत्मस्वरूपाचा विसर पाडायला लावतो त्याला विषय म्हणतात. अशा आता योग्याची गती सांगायला सुरुवात करतात. आई तुला मी योग्याची गती सांगतो. आणि कपिल म्हणतात जो सामान्य मनुष्य जीव आहे त्याची गती काय होते? तो चंद्रमार्गाने या ठिकाणी कसा जातो त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. सामान्य मनुष्य हा चंद्रमार्गाने जातो. चंद्रमार्ग आणि सूर्यमार्ग असे दोन मार्ग आहेत. यापैकी चंद्रमार्गाने जाणारा जो आहे तो दैनंदिन आपले आपले व्यवहार करतो आणि त्याच्या कर्माने तो मग मृत्यू पावतो. मृत्यू पावल्यानंतर पुढे कर्मयोगी जो असतो त्याला जन्म प्राप्त होतो. आता सांगितल्याप्रमाणे हा जन्म प्राप्त होतो. हा चांद्रमार्ग. आणि नंतर तो पितर लोकामध्ये जातो. याप्रमाणे जैसा तृण जळयुका उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. तै एक पादे करुणी न सोडी पूर्वत स्थान. त्याला पुनर्जन्म कसा प्राप्त होतो तर दुजे पाऊल पुढे करी तेने आन एकाते धरी. पुढचा जन्म निश्चित केल्याशिवाय मागचा जन्म सोडत नाही तो. नारदाने सुद्धा प्राचीन बरीला सांगताना हेच सांगितले की पुढचा आधी जन्म तो निश्चित करतो. दुजे पाऊल पुढे करी तेने आन एकल्या धरी मग हे मागील आवेरी टाकी येराही पुढे. तैसाचे हा मरण काळी एक सांडी एक कवळी जीव ते स्थुळी कैसा सुटे. याप्रमाणे हा चंद्रमार्गाने पुन्हा जन्माला येतो. पुन्हा त्या चक्रामध्ये फिरतो. पण जैसा तृण जळू युका अवधारी कुरुकुळ दीपका ते स्थान सांडून यानिका स्थळा जाता न सोडिता पूर्वस्थान. घडे मागील करून पुढे वदन आन पान धरी. याप्रमाणे वर्णन केलेले आहे. आणि जो योगी आहे त्या योग्याची गती या ठिकाणी सांगतात. जो योगी आहे ज्ञानी आहे त्याचा मृत्यू उत्तरायणामध्ये होतो. त्याचप्रमाणे त्याला सूर्यलोकामध्ये त्याला स्थान मिळतं. आणि सूर्यलोकात स्थान मिळालं म्हणजे तो दीप मार्गाने शेवटी देवलोकामध्ये जातो. आणि मग सूर्याकडे जातो. मग वैद्युतकडे जातो. मग मानस या लोकामध्ये जातो आणि ब्रह्मलोकामध्ये जातो. याप्रमाणे जो
श्रेष्ठ दर्जाचा, याला आर्ची मार्ग असं म्हटलेलं आहे. आर्ची मार्ग आणि चांद्रमार्ग असे दोन मार्ग आहेत. या ठिकाणी कौशितकी उपनिषद यामध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे. कौशितकी उपनिषद याच्यावरच आहे सगळं, की त्याचा जो योगी आहे त्याचा प्राण सुषुम्ना नाडीमधून जातो. आपला प्राण शेवटी मृत्यू म्हणजे ज्याला आपण बुधस्थानामधून जातो त्याला मृत्यूर्लोक भयंकर असं म्हटलं. हा बुधस्थानातून सामान्य माणसाचा जीव जातो, याचा सुषुम्ना नाडीमधून जातो. ह्या 101 नाड्या हृदयापासून निघतात, त्यापैकी एक सुषुम्ना नाडी मस्तकाला भेदून जाते, त्याद्वारे हा प्राण सोडणारा अमृतत्व पावतो. बाकीचे पुनर्जन्माला कारण ठरतात. या ठिकाणी एकदा एक उदाहरण या ठिकाणी देतो. हकीकत सांगितलेली आहे. गोंदवलेकर महाराजांना हा प्रश्न विचारला तेव्हा प्राण हा टाळाला छिद्र पाडून कसा जातो त्यावरून त्याची योग्यता ठरते. मग त्यांनी सांगितलं, पुण्याचे एक पोतनीस नावाचे ग्रस्त होते. ही घडलेली घटना त्यांनी सांगितली. पुण्याचे पोतनीस नावाचे ग्रस्त होते. त्यांना अर्धांगवाद झाला होता. त्यांचा अंतकाळ जवळ आला. त्यावेळेला ते रामासमोर त्यांना झोपवलं, राममंत्र म्हटला आणि गोंदवलेकर महाराज शेजारीच होते. त्यांनी दोघांना सांगितलं, जागे राहा. त्याप्रमाणे हे जागे राहिले. टाळू फुगली की मला सांगा म्हणे. आणि टाळू फुगल्याबरोबर रात्री 12:30ला टाळू फुगायला सुरुवात झाली आणि महाराजांनी त्यांना त्यांचं डोकं मांडीवर घेतलं आणि त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. हे उदाहरण परवाच आहे, मागच्या काही 5-25 वर्षातलं आहे. सांगायचं असं की अशा पद्धतीने हा सुषुम्ना नाडीमधून योग्याचा प्राण जातो. योगी चित्त स्थिर झाल्यावर ज्ञानमय होतो. तो कशा पद्धतीने आपल्या पूर्व मार्ग आसन प्राणायाम प्रत्याहार याप्रमाणे नाभी मणिपूर चक्रातल्या वायूला हृदयामध्ये आणतो, अनाहत चक्रावर स्थिर करतो आणि पुढे आधार चक्रामध्ये चक्रापासून विशुद्ध चक्रापर्यंत तो घेऊन जातो. याप्रमाणे पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्ग असे मार्ग सांगितलेले आहेत. योग्याच्या इच्छेप्रमाणे त्याला ब्रह्मलोक किंवा सिद्धी प्राप्त होते. तो क्रीडास्थानी विहार करतो, ब्रह्मांडामध्ये मुक्त संचार करतो. हा मुक्त झालेला वाटेल तिथे तो शरीराचा त्याग करू शकतो, मनाचा त्याग करता येतो आणि मग मन आणि इंद्रियाचा त्याग करून त्याच्या ठिकाणी तो ब्रह्म लोकापर्यंत जातो. इंद्रिय आणि मन कसं नेता येईल त्यांनी सांगितलं, वायुरूप लिंग शरीर धारण केल्यावर योग्याला कुठेही जाता येतं. आकाश मार्गातून तो ब्रह्मलोकात जातो. तिथे तेजस्वी सुषुम्ना नाडीच्या साह्याने अग्निलोकात, नंतर त्याचं पाप नष्ट होतं. नंतर शिशुमार चक्रापर्यंत जातो, ध्रुव चक्रापर्यंत जातो. ते केंद्र आहे सगळ्या ब्रह्मांडाचं, नाभिस्थळ आहे असं म्हटलंय. त्याला ओलांडून सूक्ष्म रूपाने पुढे जातो, तो सगळ्या जगाला वंद्य होतो. ज्याप्रमाणे ध्रुव चक्रावर ब्रह्मवेत्यांच्या महर लोकामध्ये स्वर्गातील देवांचा देखील प्रवेश तिथं होत नाही. शेषमुखातील अग्नी सुद्धा तिथे पोहोचू शकत नाही आणि सूर्याचे किरणही पोहोचू शकत नाही. अशा ठिकाणी जातो. तिथे ब्रह्मादेवाचं आयुष्य फक्त 2 परार्ध आहे, त्याच्या पुढे हा जातो. ब्रह्मांड भेदन करणाऱ्या योग्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे या कौशितकी उपनिषदामध्ये. आणि याप्रमाणे हे वर्णन त्यांनी केलं. आणि हा कशा पद्धतीने याचा प्राण जातो, कशा पद्धतीने हा मुक्त होतो याचं वर्णन करताना ते म्हणतात, हा पापपुण्यापासून मुक्त होतो, याला कोणतीच बंधनं राहत नाही. त्याचप्रमाणे मग आता याच्यापेक्षा जे श्रेष्ठ ज्ञानी असतात, मुक्त असतात, जीवनमुक्त असतात, त्यांना मात्र कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष याचं बंधन नाही. त्यांना कोणत्या तिथीचंही बंधन नाही. ते पापपुण्यापासून मुक्त असतात. कोणतीच बंधनं त्यांना नसतात, कारण त्यांना मीपणाचं भान नसतं. म्हणून हे जे आकाशा एवढाच वस्तू पूर्ण निराकारू शांतू, तो जाणावा जीवन मुक्तू निर्विकारू तू. यापरी जीवन मुक्त जाण मरणाचे नाही भान, तथापि स्थूळ देह विमोक्षण ते जिताची झाले. जन्मतःच तो मुक्त असतो, असा जीवन मुक्त जो आहे. म्हणून आपण बघतो की अनेक महात्मे जे आहेत, अमावस्यालाच त्यांची पुण्यतिथी आहे. अमावस्याला कसं काय हो, त्यांना पौर्णिमा आणि अमावस्या याचं बंधन नाही. त्यांना शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष याचं बंधन नाही. संत जनी जनार्दन स्वामी कृष्ण पक्षामधल्या सप्तमीला त्यांची पुण्यतिथी आहे. कसं काय म्हणले कृष्ण पक्षात? हो, हे मुक्त आहेत. जे मुक्त आहेत त्यांना अशा पद्धतीचं बंधन नाही. त्यांना आर्ची मार्ग आणि धूम्रमार्ग हे त्यांना लागू पडत नाही. ज्याप्रमाणे ते नित्यमुक्त असतात असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर पुढे ते म्हणतात की आई तुला मी सांगतो,
आता तू याप्रमाणे मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचं चिंतन कर आणि ग्रहमेधी यान, जो ग्रहमेधी आहे तो चंद्रलोकाने जातो आणि जो योगी आहे तो सूर्य मार्गाने जातो, याचं तुला वर्णन मी केलं. त्यानंतर आता शेवटचं ज्ञान त्यांनी सांगायला सुरुवात केली. ना भक्तायच्या वेळी जातो न मग पिशामपी. आई, जो माझा भक्त आहे तो कोणाचा द्वेष करत नाही, तो नेहमी मुक्त असतो. त्यामुळं मैत्री म्हणतात, विदुरा असं एवढं सगळं ज्ञान ऐकलं, विश्वमयुगांते वटपत्र एक आहा, आणि मग शांत डोळे झाकले आईनी. विश्वमयुगांते वटपत्र एक शेतेश माया शुरंग्रिपाना. ज्या मुकुंदाचं स्मरण केलं, वटपत्र कुठे शयान, वडाच्या झाडावर एक छोटस वडाचं झाडाचं पान, त्याच्यावर भगवान मुकुंदाचं जे स्थान आहे त्याचं स्मरण केलं आणि डोळे झाकले. ज्याप्रमाणे जे ज्ञान सांगितलं ते ऐकलं, मन शांत केलं. कपिल महामुनी म्हणतात, आई आता तुला मी सगळं ज्ञान दिलं, आता मी माझ्या मार्गाला जातो. असं म्हणून आईला प्रदक्षिणा घातली, आईला नमस्कार केला आई म्हणून, आणि तिथून ते ईशान्य दिशेला गेले, समुद्राकडे गेले, ईशान्य दिशेला. आता आई एकटीच राहिली, मुलगाही गेला, पतिराष्ट्र आधीच गेले होते. आणि मग मात्र एखाद्या गायीची आणि वासराची जशी ताटातूट व्हावी असं वर्णन केलंय भागवतकारांनी. आईची आणि मुलाची, गायीची आणि वत्साची ताटातूट व्हावी, त्याप्रमाणे तिचं मन विदीर्ण झालं. काय करावं सुधरेना, डोळे झाकले की पुन्हा वया फेन निभाषया, मागचं सगळं भोग आठवायला लागले. कर्दम महर्षी बरोबर घेतलेले सगळे भोग, त्या ठिकाणच्या शय्या, त्या ठिकाणच्या मुली, तिथले वातावरण, तिथलं सुगंध, अरे आपल्याला सगळं भोगच आठवायला लागला. वया फेन निभाषया दाता रुग्मपरी छदा, आसनानीचं हेमानिसून स्तरणानीचं सगळे आस्तरण आठवायला लागले, त्यातलं सगळं भोग आठवायला लागला, आनंद आठवायला लागला. अरे 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 सगळं भोगच आठवायला लागले. आणि आतापर्यंत जे ज्ञान सांगितलं ते विसरायला लागलं. पुन्हा डोळे झाकले, पुन्हा कपिलाचार्यांची स्मरण केलं. वदनम पुत्र विश्लेषणा कुरा, आपल्या मुलाचं स्मरण केलं, ध्यान केलं. त्यांनी काय कसं ध्यान करायला सांगितलंय, चरणापासून ध्यान करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा ध्यायतच चरणारविंदम, भगवंताच्या चरणारविंदाचं ध्यान. मग गुडघ्याचं, कमरेचं, त्याचप्रमाणे पोटाचं, छातीचं, हे सगळं ध्यान करत 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 परिपूर्ण भगवंताचं स्मरण डोळ्यासमोर आणलं आणि ताबडतोब नामना सिद्धपदम यत्र, ताबडतोब ती मुक्त झाली. या ठिकाणी गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वांगम तपोयोगमय मुक्त केशम, केस मोकळे सोडलेले होते, तपोयुक्त अशा प्रकारचं शरीर होतं, कशाचंही भान नव्हतं, आणि भगवंतामध्ये ती एक रूप झाली. त्याने वर्णन केलंय, सिद्ध पद तिला प्राप्त झालं, एक नदी रूप ती झाली, तिची नदी झाली. पुढे श्रोतसाम प्रवरा सौम्य सिद्ध सिद्ध सेविता, मोठमोठे सिद्ध ज्याचं स्मरण करतात, सेवन करतात, अशी ही नदी झाली आणि नदी रूपाने ती राहिली. ज्याप्रमाणे हे कपिलाचार्य तिथून ईशान्य दिशेला गेले आणि तिथून समुद्राकडे गेले, ज्याप्रमाणे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. अशा पद्धतीने हा तिसरा स्कंध या ठिकाणी परिपूर्ण झाला. आणि आता चौथ्या स्कंधाला सुरुवात करतात. आपल्याला थोडी गडबड झाली, परंतु मला हा तिसरा स्कंध हा संपवायचाच होता, कारण आपल्याला दिवस किती राहिलेत, पुढे स्कंद किती संपवायचे. म्हणून मैत्रेय वाच म्हणून शतरूपायम तिस कन्या जज्ञिरे आकुते देवते प्रसूती विश्रुता. आता यानंतर चतुर्थ स्कंधाला सुरुवात करतात. यामध्ये ध्रुवाची कथा जे सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये करण्यात येईल. त्याच्या आधी आकुती, देवहूती आणि प्रसूती, त्या देवहूतीचं सगळं वर्णन सांगितलं. आता आकुती आणि प्रसूती यांच्या पुत्रांच्या कथा, त्यामध्ये दत्त ह्यांचा जन्म कसा झाला हेच सुरुवातीला सांगतील. आणि मग दत्ताचा जन्म झाल्यानंतर मग या ठिकाणी चतुर्थ स्कंधामध्ये प्रामुख्याने प्रश्न असा विचारलाय की महादेवाचा द्वेष दक्षाने का केला, तेव्हा दक्ष प्रजापतीने महादेवाचा द्वेष का केला ते आम्हाला सांगा, असं म्हटल्यानंतर जे वर्णन करतील, महादेवाचं जे आख्यान सांगतील, तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये थोडक्यात सांगण्यात येईल. उद्या थोडंसं काम असल्यामुळं 8 ते 9, सकाळी 8 ते 9 या वेळेत आपलं पुराण होईल. परवाच्या दिवशी मात्र आपल्याला सुट्टी राहील आणि त्यानंतर मग गुरुवारी पुन्हा आपली कथा होईल. उद्या मात्र 8 ते 9 या वेळेत होईल. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम.